उद्या जर पाहिले गेले तर एक तालुका एक संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहेत। उद्या सचिन भाऊ गवळी स्पोर्ट फाउंडेशन मुळचीचा संघ खेळेल, संकल्प फाउंडेशन शिरूर हाही संघ खेळताना मैदानामध्ये बघायला मिळणार आहे। यावेळी वा वा उडवलाय बॉलला मिड विकेटला, खिलाडी पण गया दर्शक और दर्शक बने दीवाने। षटकार षटकार मैदानाच्या आतमध्ये आला। या षटकाराने संघाचं धावफलक आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल। स्कोर कार्ड वरती 25 धावाच्या धावफलकावरती आहेत। उद्या आर्यन स्पोर्ट्स चिरले उरण हाही संघ खेळेल, दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड मोहोळ सोलापूर संघ खेळेल, त्यानंतर मातोश्री 11 पिंपरी चिंचवड संघ खेळेल, वैष्णवी 11 स्टार कर्जत हाही संघ खेळेल आणि एमडी वॉरियर्स अलिबाग हे उद्याचे 8 संघ या मैदानावरती खेळताना बघायला मिळणार आहे। उद्या सर्व संघांना विनंती आहे की आपण सर्वांनी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करा, जेणेकरून आपल्याला सकाळी लवकर सामने सुरू करता येईल। उद्या अलिबागच्या संघामध्ये माट्या देखील खेळताना बघायला मिळणार आहे। ओ पुन्हा एकदा अनिकेत ताकवणेचा पलटवार, जबरदस्त षटकार, लागोपाठचा दुसरा। मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या मध्ये ते खेळलेत अनिकेत ताकवडेने। बऱ्याच वेळा कालपासून चर्चा सुरू होती की हा चेंडू षटकार जात नाही किंवा पाहिजे तसा बॅट वरती येत नाही, परंतु मी म्हणेल की अनिकेत ताकवणेची ज्यांनी बॅटिंग बघितली ना या सर्वांना उत्तर मिळालं असेल। बॉल मध्ये दोष नाहीये, तुमच्या मनगटामध्ये दोष आहे। लागोपाठचा पण पाहतोय मी म्हणेल की हा तिसरा षटकार अनिकेतने खेळलेला आहे। पुन्हा एकदा व्हाट अ स्ट्रोक, चेंडू सरळ आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क, सडक पे कडक षटकार। षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आले। लागोपाठचा तिसरा आणि अनिकेत ताकवणे खेळलेला लागोपाठचा चौथा षटकार। स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा अनिकेत ताकवणे काय बॅटिंग करतोय।